दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेच्या पॅकेज 16 अंतर्गत बदलापूर आमने टप्प्यात हाय व्होल्टेज टावर्स हटवण्यास विलंब होण्याचे मुख्य कारणे युटिलिटी शिफ्टिंग मधील तांत्रिक आव्हाने आणि प्रशासकीय समन्वय ही आहेत. बदलापूर ते आमने दरम्यानच्या 27 किलोमीटर अंतराचे काम वेगाने सुरू असले तरी या मार्गातील हाय टेन्शन 20 टॉवर्स अद्यापही हलवण्यात आलेले नाहीत. हे टॉवर्स अशा ठिकाणी आहेत जिथे एक्सप्रेसवेचे मुख्य अलाइनमेंट येते, ज्यामुळे जोपर्यंत ते हटवले जात नाही तोपर्यंत त्या भागातील बांधकाम पूर्ण होऊ शकत नाही. प्रशासकीय प्रक्रिया. अशा प्रकल्पांमध्ये वीज टॉवर्स हटवण्यासाठी नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच NHAI आणि राज्य वीज मंडळांमध्ये समन्वय आवश्यक असते. टॉवर्स हलवण्यासाठी नवीन जागा मिळवणे आणि वीज पुरवठा खंडित करण्यासाठी योग्य वेळ म्हणजे शटडाऊन मिळवणे या प्रक्रियेला वेळ लागतो. टेम्पररी डायव्हर्जन म्हणजेच हंगामी वळसा. टॉवर्स हटवण्यास होणारा विलंब लक्षात घेता काही ठिकाणी वाहनांसाठी तात्पुरते वळण मार्ग म्हणजे डायव्हर्जन तयार केले जाण्याची शक्यता असते, जेणेकरून रहदारी सुरू करता येईल. सदर हे अडथळे दूर झाल्यास काम वेगाने पूर्ण होईल. बदलापूर ते आमने पट्टा पुढील 5 ते 6 महिन्यात तयार होण्याची दाट शक्यता आहे, तर संपूर्ण विरार JNPT सेक्शन 2026च्या अखेरीस किंवा 2027च्या सुरुवातीस पूर्ण होऊ शकतो. तांत्रिक गुंतागुंत. उच्च दाबाच्या वाहिन्यांचे टॉवर्स हलवण्यासाठी पर्यायी जागा शोधावी लागते. बदलापुरात दाट वस्ती आणि भौगोलिक आव्हानांमुळे या वाहिन्यांसाठी नवीन मार्ग तयार करणे तांत्रिकदृष्ट्या कठीण असते. काही ठिकाणी टॉवर्स हटवण्याऐवजी कामात अडथळा येऊ नये म्हणून तात्पुरते वळण मार्ग म्हणजे टेम्पररी डायव्हर्जन तयार केले जाते, जेणेकरून वाहतूक सुरू करता येऊ शकते. किंवा प्रलंबित निविदा आणि शुल्क. अनेकदा विद्युत वाहिन्यांचे हलविण्याचे शुल्क भरल्यानंतरही प्रत्यक्ष कामासाठी आवश्यक निविदा प्रक्रिया किंवा कंत्राटदाराची नियुक्ती होण्यास वेळ लागतो. कामाचा प्रभाव. या वाहिन्या बदलापूर आणि अंबरनाथ परिसरातील वीज पुरवठ्याचा मुख्य आधार आहे. त्या हलवण्यासाठी मोठा शटडाऊन घ्यावा लागू शकतो, ज्यामुळे स्थानिक उद्योगांवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. असे अडथळे या पॅकेज नंबर 16 म्हणजे बदलापूर ते आमने दरम्यान साधारणतः 8 ठिकाणी आहेत. एक छोटासा माहितीपूर्ण व्हिडिओ कास्ट आपल्यासाठी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनेलवर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे. सतत नवीन रोड अपडेट घेऊन आपल्या समोर आपले मराठी YouTube चॅनल येत असतो. बऱ्याच जणांनी या मार्गाचे व्हिडिओ बनवलेले आहेत, परंतु हे जे अति उच्च दाबाचे विद्युत प्रवाह वाहिनी हे का हटवले गेले नाहीत हे शोधण्याचा मी एक छोटासा प्रयत्न केला. आपली मराठी मनासाठी मराठी YouTube चॅनल लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.